शैक्षणिक सत्र शुरू हुए करीब 1.5 महीने बीत चुका है, लेकिन नवी मुंबई महानगर पालिका के कई स्कूलों के विद्यार्थियों को अब तक नया गणवेश नहीं मिल पाया है। 15 जुलाई की तय समय सीमा और उसके बाद स्थायी समिति द्वारा दी गई अतिरिक्त 8 दिनों की मोहलत भी खत्म हो चुकी है, फिर भी गणवेश वितरण का काम अधूरा है। इस देरी से शिक्षा विभाग की कार्यप्रणाली पर सवाल उठ रहे हैं, जबकि विपक्ष ने प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाया है। आपल्या माहितीकरता सांगतो, शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत आम्ही सर्व सभागृह सर्व सदस्य सातत्याने त्या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हे चालू आहे। आपल्या माहितीकरता सांगतो, अजूनही वाटप काही विद्यार्थी राहिले, त्यांना लवकरात लवकर गणवेश मिळतील याची या संदर्भामध्ये पूर्णपणे त्या डिपार्टमेंटमधून शालेय शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करून लवकर गणवेश वाटप आता सध्या चालू आहे आणि राहिलेल्यांना सर्वांना लवकर मिळतील याची खात्री आपण आजच मी या सभागृहांना माहिती घेतलेली आहे। त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप चालू आहे आणि गणवेशाचं किती वाटप झालं याची पूर्ण माहिती घेऊन राहिलेत किती आणि ते लवकरात लवकर करण्याकरता याच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यात येईल। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सत्ताधारी विरोधक अशा पद्धतीची कोणाची या ठिकाणी भावना नाही। आपली एकच मागणी आहे की शालेय विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहता कामा नये। लवकरात लवकर त्या ठेकेदारांच्या माध्यमातून आले पाहिजे। या संदर्भामध्ये सातत्याने सर्व समाज आणि सर्व सदस्य आम्ही केले आहे आणि गणवेशाचं वाटप चालू आहे की अजून काही जे राहिले असतील त्यांना लवकर देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपल्या माहितीकरता सांगतो, महिलांचं वाटप चालू आहे की अजून काही जे राहिले असतील त्यांना लवकर देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपल्या माहितीकरता सांगतो, महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा महिला बचत गटांना यापुढे ज्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या देण्याचं काम आमचं सुद्धा मानस आहे, परंतु आता विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणं आणि ते लवकरात लवकर ते महिला बचत गटाच्या माध्यमातून होणं अशक्य होतं। तर भविष्यामध्ये महिला गटाच्या माध्यमातून करण्याकरता त्यांना एक कालावधी किंवा वेळ द्यावा लागेल। याकरता पुढच्या वेळेला आपण त्याची दखल घेऊन त्या महिलांना कसा न्याय देता येईल बचत गटांना ते आपण आपल्याला सर्व माहिती अधिकृतपणे त्यांना देण्याचं या ठिकाणी सूचना देण्यात येतील आणि आपल्याला पूर्णपणे शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काय माहिती आहे ती पूर्ण माहिती देण्याचा आदेश